राज्य सरकारकडून गणेशोत्सव इको फ्रेंडली साजरा करावा असा संदेश दिला जातो। मात्र खुद्द राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी सुद्धा अशाच पद्धतीचा जो आहे इको फ्रेंडली गणपतीची सजावट करण्यात आली आहे। केवळ संदेश देऊन नाही तर स्वतःच्या घरापासून खरं तर सुरुवात करण्यात आली। आपण पाहू शकतो चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोरची जी मूर्ती आहे ती अगदी पहिलेच मातीची आहे। दरवर्षी मातीचीच मूर्ती बसते, मात्र यावेळची सजावट जी आहे ती जरा आगळीवेगळी करण्यात आली आहे। संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने हिरव्या झाडांचा जे आहे पानं वापरण्यात आले, चटई त्याची तयार करण्यात आली आणि सुंदर अशी देखावा जो आहे तो या ठिकाणी या निमित्ताने करण्यात आला आहे। या सगळ्या संदर्भात गेल्या महिन्याभरापासून जे आहे खरं तर त्यांचे कुटुंबीय सून असो, मुलगी असो, त्यांच्या पत्नी असो, त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि त्यानंतर एवढी सुंदर मूर्तीला एवढी सुंदर आरास जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। अगदी सहज मिळणारे जे आहे झाडांचा पाला या सगळ्या संदर्भात वापरण्यात आला। आपल्यासोबत त्यांच्या सुरुवातीला त्यांच्या पत्नीकडे जाऊ, खरं तर कशा पद्धतीने महिन्याभराच्या परिश्रमानंतर हे सगळं केलेलं आहे। सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा। आमच्या डोक्यात यावर्षी आली थीम की मागच्या वेळी मुलींनी ते गोट्याची थीम ठेवली होती, आता यावेळी ग्रीनरीची ठेवावं, कारण नैसर्गिकरित्या सगळीकडे निसर्गाचं संकट सगळ्यांवर आलेलं आहे आणि सगळीकडे प्लास्टिक जे वापर करतो आणि त्याच्यापासून जे दुष्परिणाम होतात ते कुठेतरी टाळलं पाहिजे। म्हणून आम्ही यावर्षी म्हटलं की नाही, वेगळं काही ग्रीनरीचं करावं। तुम्ही बघाल तर यात असं काही नाही, हे गवत हे असं कामाचं काहीच नाही आहे, म्हणजे असंच उगवतं, त्याचा काही उपयोग नाही, पण त्यालाही कापून आम्ही ते झुंबर तयार केलं तर एकदम त्याला गणपती बाप्पा आमचे उठले आणि त्याला एक वेगळं महत्त्व आलं। आणि अशाच प्रकारे आम्ही पूर्ण ग्रीनरीचं यावर्षी आमच्या बाप्पांना ग्रीनरीमध्ये बसवलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पण खरंच साहेब वेळ देतात का? कारण की राज्यभर ते फिरत असतात, दौऱ्यांवर असतात, पूजेसाठी आज ते हां, नाही, पूजेला असतात। जरी त्यांचा महाराष्ट्र परिवार असला, राज्यभर फिरत असले तरी पूजेला येतात ते, आणि गणपती बसायच्या दिवशी, उठायच्या दिवशी ते वेळ काढतात आणि मध्ये जेवढा वेळ मिळाला तेवढा। पण ठीक जेवढा वेळ मिळतो त्यात आम्ही म्हणजे गोड मानतो, कारण एवढं महाराष्ट्रात आम्ही शून्यातून विश्व उभं केलं तर त्यात आता एवढा वेळ त्यांना द्यावाच लागेल। हां, एवढं। ताई, कशा पद्धतीनं खरं तर तुमच्या जन्मापासूनच याची सुरुवात झाली? वेगळा आनंद असते लहान मुलांमध्ये, खरं तर वेगळा आनंद माझ्यामध्ये लहान मुलांसारखाच आनंद आहे, कारण हा खरंच माझ्या भावनेचा, माझ्या इमोशन्सचा गणपती आहे। आणि मी भाग्यवान आहे की मी नागपुरात असल्यामुळे मी प्रत्येक वर्षी या गणपतीची सेवा करू शकते। आणि माझं पहिल्या दिवशीपासनं त्या गणपतीला कसं सजवायचं त्याचं पण कालपर्यंत रात्रीपर्यंत मी त्याचा खूप त्यात साज सजावट करते। दुसऱ्या दिवशी पण मी इथे येऊन पूजा करू शकते, त्यामुळे मला एक वेगळं अटॅचमेंट आहे। आणि हो, गणपती बाप्पांची यावर्षीची थीम जरा आमची होती की जरा आम्ही नैसर्गाला फुलवून आणू, आणि त्याच्यामुळे नैसर्गिक आम्ही पानांचे, फुलांचा वापर केला आहे। त्याची चटई बनवली आहे, तुम्ही बघू शकता। मागच्या वर्षी आम्ही गोट्यांचा वापर केला होता की महादेवजींचं जसं ते राहतात तसं त्यांचे पुत्र राहायला पाहिजे, आणि छान झुला केला होता आम्ही। तर आम्ही नवीन नवीन कल्पना आणायचा प्रयत्न करतो आणि ती छान उभरून येते, त्याचा मला आनंद आहे। चिमुकल्यांमध्ये कसा आनंद असतो लहानपणी? हो, आमच्याकडे आता 3 चिमुकले आहेत। आधी तर माझा मुलगा एकटा होता, आता माझा छोटा आणि माझ्या भावाची छोटी मुलगी, हे दोघंही सारख्या वयाचे आहेत। तर या तिघांना खूप आनंद, आम्हालाही त्यांना सजवायचा खूप आनंद असतो, कारण गणपती बाप्पा म्हटलं की छोट्या मुलांना जरा वेगळा आनंद येतो की बाप्पा आला, त्यांना असं वाटतं आपले मित्र आल्यासारखे आलं, तर गणू बाप्पा आले, गणपती बाप्पा आले, त्यांचा खूप आनंद। आणि आम्हालाही भरभरून वाटतं की सगळी मुलं असतात सोबत, तर आम्हाला खूप छान वाटतं त्यांनी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूनसुद्धा आहे, एक मोठी जबाबदारी घरची असल्यामुळे तुम्हाला सांभाळावं लागली असेल, तर ही सजावट करताना कशी संकल्पना डोक्यात आली? काय काय म्हणजे कुठल्या सहज मिळणाऱ्या वस्तू आहे सगळ्या? खरं तर खूप मोठी जबाबदारी मी समजत नाही, कारण की आम्ही तिघी मिळून हे सगळं करतो। आणि ह्यावेळेस जशी थीम होती त्यानुसार आम्हाला जे जे वाटलं की आम्ही इको फ्रेंडली करू शकतो, जे जे आम्हाला सुचलं ते आम्ही एक नवीन काहीतरी केलं आहे यावर्षी। तर जेवढे पानं फुलं आपल्याला वेगळे वेगळे मिळाले त्याचा आम्ही पूर्ण वापर केलेला आहे। चांगलीच कसरत झाली सगळी, प्रत्येक पान जोडून चटई तयार करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही। हो, त्यालाही 4 ते 5 तास लागले पूर्ण सजवायला, पण आउटकम खूप छान होता, म्हणून आम्ही एकदम संतुष्ट आहे की ह्यावर्षी खूपच छान असं आमचं एक डेकोर झालेलं आहे, त्यामुळे खूप आनंद होतो। हा दिवस अशाच पद्धतीने राहणार आहे का? यात काही बदल केला जाईल? काय होईल? आम्ही दर 3-4 दिवसात सगळे फ्लावर्स चेंज करतो, काही नवीन प्रॉप्स ॲड करतो। तर ह्यावेळेस तेच प्रयत्न राहणार आहे की 3-4 दिवसात आम्ही काहीतरी इको फ्रेंडलीच त्याच्यामध्ये ॲड ऑन करू आणि काही गोष्टी मायनस करू, काहीतरी ॲड ऑन करू, तर
तोच प्रयत्न राहील. नक्कीच इको फ्रेंडलीचा संदेश देऊन नाही तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे खरं तर कुटुंबातील मुलगी असो, सून असो, पोरगी असो, या तिघांनी मिळून हे सुंदर असे आरास तयार केले. आपण बघू शकतो कशा पद्धतीने अगदी सहज मिळणारा जो गवत आहे त्या गवताचा असं वरतून जे आहे छत तयार करण्यात आलेलं आहे. तसेच मागे असणारे पानं आहे आपण साधे जे आहे त्याला चटईचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. एवढंच नाही तर फुलांसाठी असं प्रसादासाठी असली टोपली सुद्धा अशा पद्धतीची तयार करण्यात आली आहे. खाली सुद्धा आपण पाहू शकतो कशा पद्धतीची वेगळ्या पानांची एक वेगळी आकृती तयार करण्यात असा सुंदर असा जी आहे ती सजावट जी आहे ती इको फ्रेंडली खरं तर ती आहे आणि ही सगळी सजावट करण्यात आली. त्यामुळे मूर्तीसुद्धा जी आहे उठून दिसते. अशा पद्धतीची सजावट केल्यात इको फ्रेंडली गणपतीचा संदेश जो आहे तो घरोघरी जावा यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी सुद्धा इको फ्रेंडली सजावट करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नल सौरभ बोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.